Good morning, student. Myself, Dr. Rajendra Raut, working as an assistant professor in GS College of Commerce, वर्धा. मागच्या लेक्चरमध्ये BCom पार्ट 1 मराठी मीडियम फायनान्शियल अकाउंटिंग मागच्या लेक्चरमध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये सिलेबस डिस्कस केलं आणि त्यानंतर आपण पहिल्या युनिटला सुरुवात केली आणि पहिल्या युनिटमध्ये लेखांकन म्हणजे काय आणि लेखांकनाचे फायदे काय हे आपण पाहिलं. त्याच्याच समोर आपण वळत आहे. त्याच्या समोरचं जे आहे लेखांकनाच्या संकल्पना आपण पाहणार आहे. अजूनही आहेत. आज आपण ज्या 7 संकल्पना आहेत त्या 7 संकल्पना पाहणार आहोत आणि या संकल्पना पूर्णपणे आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजे, कारण जे बेसिक थिअरी आहे ती बेसिक थिअरी बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर असले तर पुढे आपल्याला अकाउंटिंगमध्ये त्रास जाणार नाही. त्याच्यामुळं होऊ शकते की 11वी 12वीमध्ये आपला याच्यापैकी काही भाग हा झालेला असेल तरी आपल्याला तो रिवाईज करायचा आहे, कारण ही बेसिक थिअरी आहे. पूर्ण अकाउंटिंग जे आहे याच्यावरती बेस आहे. याचं आपल्याला केव्हाही काम पडू शकते आणि जरी 11वी 12वीत आपण शिकलो असलो तरी मराठी माध्यम आणि त्याला इंग्रजी माध्यमामध्ये कोणते शब्द आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण अकाउंटिंगचा जी थिअरी आहे ती फक्त मराठीमध्ये आहे. त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे गणितं आहेत ते इंग्रजीमध्येच आहे. त्याच्यामुळं मी प्रत्येक याच्या समोर जे आहे इंग्लिशमध्ये या कन्सेप्टला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण इंग्लिश मिडियमचं पुस्तकं वाचू तर आपल्याला माहीत राहील की हा कन्सेप्ट कोणचा आहे, याला इंग्लिशमध्ये काय नाव आहे. तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलं की थोडं होमवर्क तुम्हाला सुद्धा करायचं आहे. 11वीचे थोडेसे पुस्तकं इंग्लिश मिडियमचे वाचायचे आहे. इंग्लिश मिडियमचे याच्यासाठी की तुम्हाला ते टर्मिनॉलॉजी त्याचे इंग्लिशमध्ये नाव काय आहे हे माहिती होईल. तर आपण आपल्या सिलेबसमध्ये समोर वळून आज पाहत आहे आपण लेखांकनाच्या संकल्पना कोणत्या कोणत्या आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली संकल्पना अशी आहे की स्वतंत्र व्यक्तित्व संकल्पना. स्वतंत्र व्यक्तित्व संकल्पना त्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे एंटिटी कन्सेप्ट किंवा त्याला म्हणतात बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. तर बिझनेस एंटिटी कन्सेप्ट काय आहे तर एक व्यवसाय आहे. व्यवसाय जो करून राहिला, जो व्यक्ती व्यवसाय करत आहे या कन्सेप्टनुसार तो व्यक्ती, उदाहरणार्थ हा व्यक्ती आणि हा त्याचा व्यवसाय या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी समजायच्या आहेत. हा एक व्यक्ती आणि हा त्याचा व्यवसाय अशा 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी समजायच्या आहेत. याचं कारण असं की त्या कोणत्याही 2 गोष्टी स्वतःमध्ये मिक्स करायच्या नाही. म्हणजे एखादा व्यक्ती जर व्यवसाय करत असेल आणि तो व्यवसायातले पैसे स्वतःच्या वापरासाठी जर घेत असेल तर त्याला ती उचल दाखवावी लागणार आहे. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या बिझनेसचं जे काही प्रॉफिट किंवा लॉस जे काही कॅल्क्युलेशन्स करायचे आहे तर त्याच्यासाठी स्वतःचाच व्यवसाय आहे, आपणच त्या व्यवसायाचे मालक आहे, परंतु आपण स्वतःला वेगळं ठेवायचं आहे आणि आपण बिझनेसमधला वेगळं ठेवायचं आहे. लक्षात आलं का? इथे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की म्हणून त्याला म्हटलेलं आहे स्वतंत्र व्यक्तित्व संकल्पना. एंटिटी कन्सेप्ट किंवा बिझनेस एंटिटी कन्सेप्ट मीन्स बिझनेस इज टोटली सेपरेट फ्रॉम ओनर. हा मालक आणि हा त्याचा व्यवसाय. जरी एकच व्यक्ती करत आहे, आपणच त्या व्यवसायाचे मालक आहे, तरी हे समजायचं आहे की मालक वेगळा आणि त्याचा व्यवसाय वेगळा. मग तो जे काही पैसे स्वतःसाठी काढल त्याला उचल दाखवायची आहे. असं दाखवल्याने तुमच्या व्यवसायामध्ये किती नफा होत आहे किंवा किती तोटा होत आहे हे तुम्हाला काढता येईल. नाहीतर काय होईल, तुम्ही जर असं केलं नाही, तुमचा स्वतःचाच व्यवसाय आहे, तुम्हीच मालक आहात, तुम्हाला जसे पैसे व्यवसायातले लागले तसे तुम्ही घरच्या वापरासाठी काढताय. जे सामान लागलं व्यवसायातलं ते तुम्ही स्वतःच्या वापरासाठी काढताय आणि मग वर्षाच्या शेवटी जेव्हा नफा तोटा तुम्हाला शोधून काढायचा आहे तर नफा तोट्यामध्ये तो
ॲक्च्युअल नफा राहू शकणार नाही, कारण की त्याच्यामधले पैसे तुम्ही स्वतःच्या घरच्या वापरासाठी घेतले, स्वतःच्या म्हणजेच घरच्या वापरासाठी घेतले. त्या व्यवसायामधलं सामान तुम्ही घरच्या वापरासाठी घेतलं तर त्याचा जो आहे हा परफेक्ट जो नफा किती झाला हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून दोन गोष्टी वेगळ्या समजायच्या आहे की आपला बिझनेस वेगळा आणि आपण वेगळं. तर जे कोणते आपण पैसे आपल्या बिझनेसमधून स्वतःच्या वापरासाठी काढू त्याला आपण उचल म्हणून समजू, आणि जे काही पैसे आपण व्यवसायामध्ये लावू त्याला आपलं कॅपिटल समजायचं, जेणेकरून योग्य प्रकारे नफा किंवा तोटा वर्षाच्या शेवटी किंवा 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्ही जेव्हाही काढाल तेव्हा तुम्हाला कळून येईल की तुमच्या व्यवसायामध्ये किती नफा झाला किंवा किती तोटा झाला. म्हणून त्याला म्हटलेलं आहे स्वतंत्र व्यक्तित्व संकल्पना. स्वतंत्र व्यक्तित्व याच्यासाठी म्हटलेलं आहे की या दोन्ही गोष्टी या वेगळ्या वेगळ्या, जरी एकच आहे तरी अकाउंटिंगच्या भाषेतून आपल्याला समजायसाठी या दोन गोष्टी ज्या आहेत या वेगळ्या वेगळ्या समजायच्या, हे इथे लक्षात ठेवायचं. म्हणून त्याला म्हटलेलं आहे स्वतंत्र व्यक्तित्व संकल्पना. त्याच्यानंतर नंबर 2 दुहेरी परिणामाची संकल्पना, ज्याला म्हटलेलं आहे ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट. ड्युअल आस्पेक्ट कन्सेप्ट म्हणजेच त्याला म्हणू आपण डबल एंट्री सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम याच्यासाठी म्हटलेलं आहे की अकाउंटिंगचं कोणतंही ट्रान्झॅक्शन घ्या त्याच्यात 2 एंट्र्या होईल. कोणतेही ट्रान्झॅक्शन आपण अकाउंटिंगचे नियम लावून त्याची जेव्हा जर्नल एंट्री करतो तेव्हा त्याचे 2 एंट्र्या होईल. उदाहरणार्थ जर आपण मशिनरी परचेस केली, मशिनरी विकत घेतली तर आपण काय करतो एंट्री, मशिनरी अकाउंट डेबिट, कॅशमध्ये घेतली असेल तर टू कॅश अकाउंट किंवा चेक दिला असेल तर टू बँक अकाउंट. म्हणजे किती एंट्री केल्या, 2 एंट्री केल्या. एक एंट्री डेबिट, एक एंट्री क्रेडिट. फॉर ईच अँड एव्हरी डेबिट देअर मस्ट बी अ कॉरस्पॉन्डिंग क्रेडिट अँड व्हाईस वर्सा. म्हणजे याचाच अर्थ हा आहे की अकाउंटिंगच्या भाषेमध्ये जेव्हाही आपण एंट्री करणार आहोत तर त्या ट्रान्झॅक्शनची, कोणतंही ट्रान्झॅक्शन असू द्या, त्याचे 2 एंट्र्या होईल. एक एंट्री डेबिट आणि एक एंट्री क्रेडिट. म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे दुहेरी परिणामाची संकल्पना. दुहेरी परिणामाची संकल्पना म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या कमीत कमी 2 एंट्र्या झाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये एक एंट्री डेबिट होईल, एक एंट्री क्रेडिट होईल. कुठलंही ट्रान्झॅक्शन असू द्या, जसं स्टेशनरी परचेस केली कॅशमध्ये तर आपण काय म्हणू, स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आपण किती एंट्री केली, एक एंट्री आपण केली डेबिट तेवढ्याच पैशांनी, दुसरी एंट्री केली आपण क्रेडिट. आपण 2 एंट्री करत आहे. आपण कोणचं अकाउंटिंग फॉलो करत आहे, आपण डबल एंट्री अकाउंटिंग फॉलो करत आहे. म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे की दुहेरी परिणामाची संकल्पना. हे इथे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरा आपण पाहत आहे चालू संस्थेची संकल्पना. त्याला म्हटलेलं आहे गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. याच्यामधला प्रत्येक कन्सेप्ट हा तेवढाच महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे तो कन्सेप्ट पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. पुन्हा आपण पाहू त्याला काय म्हटलेलं आहे, चालू संस्थेची संकल्पना. गोईंग कन्सर्न कन्सेप्ट म्हणजे एखादा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय किती दिवस चालेल आपण सांगू शकतो का? जसं मनुष्याचं लाईफ आहे तर आपण सांगू शकतो का ते किती दिवस चालेल? किती दिवस चालू शकतो? मनुष्याच्या लाईफपेक्षा बिझनेसचं लाईफ हे खूप जास्त असते. आपण सांगू शकत नाही की त्याचा एंड कधी आहे, केव्हा आपण तो बंद करणार आहे. आपण कोणताही व्यवसाय जेव्हा चालू करतो तर तो बंद करण्याच्या दृष्टीने आपण करत नाही. आपण हेच पाहतो की तो आपलाच व्यवसाय आहे, हा निरंतर चालत राहील. त्याच आशेने आपण आपला व्यवसाय सुरू करतो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोईंग कन्सर्न कन्सेप्ट, चालू संस्थेची संकल्पना. म्हणजे आपण जे कोणते निर्णय घेतो, जे कोणते असेट विकत घेतो, जे कोणती इन्व्हेस्टमेंट करतो, जे कोणते खर्च करतो, आपण ते सगळे खर्च जे आहे हे पुढचा विचार करून करतो. कोणी असं असतो का की 6 महिन्यांनी त्याला आपला व्यवसाय बंद करायचा आहे? नाही. प्रत्येक व्यक्ती हा आपला व्यवसाय पुढे निरंतर चालत राहील याच दृष्टीने व्यवसाय करतो आणि त्याच दृष्टीने खर्च करतो. त्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट करताना सुद्धा तो हा विचार करतो की आपल्याला पुढचे 6 महिने, 8 महिने, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष जे आहे त्या खर्चाचं जे बेनिफिट कसं मिळेल
याचा विचार करतो. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, चालू संस्थेची संकल्पना म्हणजे गोईंग कन्सर्न कन्सेप्ट, म्हणजे आपला बिझनेस हा निरंतर चालणारा आहे आणि त्या दृष्टीनेच आपण प्रयत्नशील असतो. त्याच्यानंतर लेखाकर्म कालखंड संकल्पना, ज्याला म्हटलेलं आहे अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट, याच्याशी संबंधित हा आहे. इथे काय काय पाहला आपण, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट की आपला व्यवसाय चालू असतो, चालू राहतो, निरंतर चालू राहतो, सहसा तो बंद होत नाही. त्याच्याच खालचा कन्सेप्ट लेखाकर्म कालखंड संकल्पना. जर आपण हा विचार केला की आपला व्यवसाय निरंतर चालत आहे 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष, तर आपण 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष आपल्या बिझनेसचं प्रॉफिट काढणार नाही का? असं होऊ शकत नाही. एक निश्चित कालखंड आपल्याला एक तयार करावा लागेल की आपल्या व्यवसायाचा कालखंड किती ठरवायचा की जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये नफा किंवा तोटा किती झाला हे कळून येईल. साधारणपणे छोटा व्यावसायिक जो असतो, सुरुवातीचा ज्याचा काळ आहे तर तो 3 महिने 4 महिने म्हणजे 3 महिन्याचा क्वार्टरली ज्याला म्हणू आपण, क्वार्टरली सुद्धा आपल्या व्यवसायाचा नफा काढतो. कोणता व्यक्ती जो आहे त्याचा छोटा व्यवसाय आहे तो 6 महिन्यांनी सुद्धा आपला नफा काढतो. एखादा व्यक्ती असेल की तो 9 महिन्यांनी सुद्धा आपल्या व्यवसायाची पोझिशन घेतो की आपला नफा किती आहे तोटा किती आहे. तर एखादा व्यक्ती आहे हा वर्षभरानंतर आपल्या व्यवसायाचा नफा तोटा काढतो. म्हणजे कालखंड ठरवणं एक आवश्यक आहे की आपल्या व्यवसाय तर निरंतर चालत राहील, परंतु आपल्या व्यवसायामध्ये किती नफा होत आहे, किती तोटा होत आहे, किती खर्च होत आहे, फायनान्शियल पोझिशन किती आहे हे ठरवण्यासाठी एक निश्चित कालावधी आपल्याला लागतो. आणि भारताचा जर विचार केला किंवा बाकी कंट्रीचा जरी विचार केला तरी जवळपास सगळ्यांनी तो कालखंड ठरवलेला आहे एक वर्ष. म्हणजे आपण 1 वर्षाचा जो आहे तो कालावधी आपण ठरवतो की आपल्या व्यवसायाचा नफा किती झाला, आपल्या व्यवसायाचा तोटा किती झाला. कित्येकदा जे आहे बँकेमधून लोन घेण्यासाठी किंवा इन्कम टॅक्ससाठी हा आपल्याला कामात पडतो की तुमच्या 1 वर्षाचं स्टेटमेंट आपल्याला जर बँकेकडून लोन घ्यायचं असेल तर अशा वेळेस बँक आपल्याला मागच्या 3 वर्षाचं फायनान्शियल स्टेटमेंट मागते आणि ते फायनान्शियल स्टेटमेंट तेव्हाच आपण बनवू शकू जेव्हा आपण त्याचा कालखंड ठरवलेला आहे. आणि भारतामध्ये जनरली जे आहे हा कालखंड हा 1 वर्षाचा आहे. तो 1 एप्रिलला चालू होतो आणि 31 मार्चला संपतो. ज्याला म्हणतो आपण 31 मार्चला जे वर्ष संपत आहे आर्थिक वर्ष 31 मार्चला, 1 एप्रिलला सुरू आणि 31 मार्चला संपेल. हा आर्थिक कालखंड जो आहे हा भारतामध्ये हा प्रचलित आहे. आपल्याला आपल्या व्यवसायाचा कालखंड ठरवायचा आहे आणि साधारणपणे सगळेच व्यावसायिक जो आहे तो हा कालखंडाचा उपयोग करतात जेणेकरून त्यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती मिळेल. त्यांचा नफा किती होत आहे, तोटा किती होत आहे, खर्च किती होत आहे आणि तोच जे फायनान्शियल स्टेटमेंट त्यांचा याच्यावरती बनेल त्या फायनान्शियल स्टेटमेंटच्या आधारावर त्यांना बँकेकडे लोनसाठी अर्ज करता येईल, इन्कम टॅक्स भरण्यासाठी त्यांच्या ते कामात येईल. म्हणून कालखंड येते. इथे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की लेखाकर्म कालखंड संकल्पना म्हणजे तुमचा जो व्यवसाय निरंतर चालून राहिला, तुम्ही अकाउंटिंग व्यवस्थित करून राहिले, पण तुमचा कालखंड तुम्ही ठरवणं आवश्यक आहे. आणि साधारणपणे तो कालखंड हा 1 वर्षाचा राहू शकतो, 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणून त्याला म्हटलेलं आहे अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. म्हणजे तुमच्या व्यवसायाचा कालखंड तुम्हाला ठरवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मौद्रिक मापन संकल्पना, मनी मेजरमेंट कन्सेप्ट. याच्यातला प्रत्येक कन्सेप्ट हा तेवढाच महत्त्वाचा आहे. याच्या अगोदर मी सांगितलं आणि पुन्हा सांगत आहे की हे कन्सेप्ट आपल्या लक्षात राहिले पाहिजे. मौद्रिक मापन संकल्पना, मनी मेजरमेंट कन्सेप्ट म्हणजे अकाउंटिंग लिहिताना आपल्याला प्रत्येक गोष्ट ही पैशामध्ये मोजायची आहे. पैशामध्ये मोजायची म्हणजे काय तर प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू अकाउंटिंगमध्ये जर रेकॉर्ड करायची असेल तर आपल्याला पैशामध्ये त्या गोष्टीची व्हॅल्यू पाहिजे. उदाहरणार्थ आपण असं म्हणू की माझ्याजवळ 10 एकर जमीन आहे, तर अकाउंटिंगच्या भाषेत त्याला काहीही अर्थ नाही. ती 10 एकर असो, 15 एकर असो, 5 एकर असो, 2 एकर असो, त्या जमिनीची व्हॅल्यू पैशामध्ये आजच्या स्थितीला किती आहे, 2 करोड आहे, 4 करोड आहे, 5 करोड आहे, ते आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट अकाउंटिंगमध्ये ही मॉनिटरी टर्म्समध्ये पाहिजे, म्हणजे पैशाच्या स्वरूपात पाहिजे, तेव्हाच आपण त्याचा रेकॉर्ड करू शकतो. आपण अकाउंटिंगमध्ये असं लिहू शकत नाही की 4 एकर जमीन आहे, 4 एकर जमीन आहे असं लिहिलं तर त्याची पैशामध्ये व्हॅल्यू पाहिजे की त्या पैशामध्ये त्याची किती व्हॅल्यू आहे, 4 करोड, 5 करोड, 2 करोड. आपल्याला जर
फर्निचर असेल, आपण असं लिहू शकत नाही की आपल्याजवळ एवढं फर्निचर आहे. अकाउंटिंगमध्ये लिहिताना त्या फर्निचरची आजच्या तारखेला किती किंमत आहे हे लिहिणं आपल्याला जरुरी आहे. म्हणजे पैशामध्ये त्याची व्हॅल्यू जरुरी आहे. समजा आपले एखादी बिल्डिंग असेल, आपण असं लिहू शकत नाही अकाउंटिंगच्या भाषेत की माझ्याजवळ 4 बिल्डिंग आहे, माझ्या व्यवसायाच्या 4 बिल्डिंग आहे. 4 बिल्डिंगला अर्थ नाही, तर त्या 4 बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे आजच्या स्थितीला, पैशामध्ये त्याची किंमत किती आहे ते लिहिणं आवश्यक आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. म्हणजे अकाउंटिंगच्या भाषेत जे आहे पैशामध्ये त्याची व्हॅल्यू, त्या गोष्टीची जर व्हॅल्यू असेल तरच अकाउंटिंगमध्ये ती गोष्ट रेकॉर्ड होईल. किती स्क्वेअर फीट आहे, किती मोठी बिल्डिंग आहे, स्पेस किती आहे, याला अकाउंटिंगच्या भाषेत अर्थ नाही. त्याची किंमत किती आहे त्याला अर्थ आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे मौद्रिक मापन संकल्पना. त्यानंतर परिव्यय संकल्पना आपण पाहू. कॉस्ट कन्सेप्ट. कॉस्ट कन्सेप्ट काय आहे, तर आपण जी वस्तू ज्या दिवशी विकत घेतली आणि जी किंमत आपण ती वस्तू विकत घेण्यासाठी दिली, जी असेट, वस्तू म्हटल्यापेक्षा आपण त्याला असेट म्हणू, की ती असेट विकत घेण्यासाठी आपण जे पैसे खर्च केले, जेवढ्याची ती घेतली, त्याला म्हणतो आपण कॉस्ट कन्सेप्ट. आणि तीच अमाऊंट ही अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करायची आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू, जशी एखादी मशिनरी आपण 50,000ची घेतली, पण कदाचित होऊ शकते एखाद्या वेळेस की आज त्याची किंमत 55,000 आहे, तर त्या 55,000शी आपल्याला घेणं देणं नाही. आपण ती वस्तू जी 50,000ची घेतली होती ती 50,000नीच रेकॉर्ड करू. किंवा असंही होऊ शकते की एखादी वस्तू आपण 50,000ची घेतली, आज त्याची किंमत 20,000 आहे, पण आपण ती रेकॉर्ड जेवढ्याला घेतली 50,000ला तेवढ्यालाच रेकॉर्ड करू. फक्त जे आहे त्या वस्तूवर जेवढा घसारा आकारण्यात येतो, जेवढा डेप्रिसिएशन आकारण्यात येतो, तेवढा डेप्रिसिएशन आपण आकारत जाऊ. म्हणजे आपण एखादी वस्तू 50,000ची घेतली तर आपण 50,000नीच अकाउंटिंगमध्ये ती रेकॉर्ड करू. फक्त त्याच्यावरचा डेप्रिसिएशन हा दरवर्षी जेवढ्या प्रमाणात आहे 10%, 15%, 20%, तेवढा आपण मायनस करत जाऊ. त्याचे मार्केट व्हॅल्यू आपण रेकॉर्डला घेणार नाही. हे इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून याला म्हटलेलं आहे कॉस्ट कन्सेप्ट. परिव्यय संकल्पना. परिव्यय संकल्पनेचा अर्थच आहे की जी मशिनरी, जे फर्निचर किंवा जी वस्तू तुम्ही जेवढ्या किमतीला घेतलेली आहे तर त्या किमतीलाच रेकॉर्ड करायची आहे. फक्त त्याच्यावर आकारणारा घसारा, ज्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो, तो डेप्रिसिएशन मायनस करून दरवर्षी ती किंमत आपण लिहित जातो. म्हणून त्याला म्हटलेलं आहे परिव्यय संकल्पना, कॉस्ट कन्सेप्ट. त्याच्यानंतर खर्चाची मिळवणी, ज्याला म्हणतो आपण मॅचिंग कन्सेप्ट. या कॉन्सेप्टमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्या वर्षीचा खर्च हा त्या वर्षीच पकडायचा आहे. जर पुढल्या 2-3 वर्षाचा जर जो खर्च असेल तर तो तेवढा न पकडता आजच्या करंट इयरसाठी त्याचा खर्च किती झाला हे इथे समजून घेणं आवश्यक आहे. मॅचिंग कन्सेप्ट त्यालाच म्हणतात, खर्चाची मिळवणी त्यालाच म्हणतात की आपण एखादा खर्च केला असेल की समोरच्या 4 वर्षासाठी केला. आपण 4 वर्षासाठी असं समजू की 4 वर्षासाठी 40,000 रुपये खर्च केला. आता तो 4 वर्षाच्या हिशोबाने केला 40,000, तर यावर्षी म्हणजे एका वर्षासाठी तो झाला 10,000. तर यावर्षी आपल्याला तो 10,000च खर्च पकडावा लागेल, 40च्या 40,000 पकडावा लागणार नाही. मग यावर्षी 10,000, पुढच्या वर्षी 10,000, त्याच्या पुढच्या वर्षी 10,000, त्याच्या पुढच्या वर्षी 10,000, झाले 40,000. म्हणून इथे खर्चाची मिळवणी करणं आवश्यक आहे की हा कोणत्या वर्षीचा खर्च आहे आणि त्या वर्षीच तो घेणं आवश्यक आहे. तर हे आपण कन्सेप्ट आज पाहिले. हे कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे असून हे तुम्हाला समजून घ्यायचे आहे आणि नेहमीसाठी हे कन्सेप्ट जे आहे हे लक्षात ठेवायचे आहे. कारण की प्रत्येक अकाउंटिंगमध्ये आपण किती पुढे गेलो तरी पूर्ण बेस हा कन्सेप्टवरतीच येतो की कन्सेप्ट आपल्याला कुठे ना कुठे कामात येतात. त्याच्यामुळे हे कन्सेप्ट पूर्ण लक्षात ठेवायचे आहे. आणि याच्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण पुढचं पाहू. PDF मध्ये तुम्हाला जे आहे याची थेअरी मिळून जाईल, परंतु नुसतं थेअरी घेण्यापेक्षा ते कन्सेप्ट समजून घेणं तेवढंच आवश्यक आहे. त्याच्यामुळे कन्सेप्ट पूर्णपणे समजून घ्या. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. धन्यवाद.